तुम्हाला असं वाटतंय का की तुमच्या हेल्थ प्रॉब्लेमचं कारण तुमच्या रिलेशनशिपमधला स्ट्रेस आहे? असं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. हा स्ट्रेस कसा कमी करायचा आणि तुमचा हेल्थ प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करायचा हे आज आपण बघणार आहोत. नमस्कार, मी स्मिता निराळे, हॅपीनेस लाईफस्टाईल कोच. बऱ्याच वेळेला रिलेशनशिपमध्ये स्ट्रेस असतो आणि त्या स्ट्रेसमुळे हेल्थ प्रॉब्लेम्स होतो आहे असं बऱ्याच जणांना वाटत असतं. रिलेशनशिप म्हणजे कुठलंही रिलेशनशिप असू शकतं. हजबंड वाईफमधलं रिलेशनशिप किंवा सासू सुनेमधलं किंवा आई आणि मुलं, वडील आणि मुलं किंवा ऑफिसमधलं रिलेशनशिप म्हणजे बॉस, कलिग्स वगैरे वगैरे. या रिलेशनशिपमध्ये जेव्हा स्ट्रेस निर्माण होतो तेव्हा त्या स्ट्रेसमुळे मला हेल्थ प्रॉब्लेम होतोय असं बऱ्याच जणांना वाटत असतं. जर समोरची व्यक्ती बदलली तर माझा हा हेल्थ प्रॉब्लेम बरा होईल असं बऱ्याच जणांना वाटत असतं. पण ॲक्च्युली हा रिलेशनशिपमधला स्ट्रेस दूर करण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न करत असता? बऱ्याच जणांचं असं होत असतं की हा रिलेशनशिपमधला स्ट्रेस कमी करण्यासाठी प्रत्येक व्यक्ती समोरच्या व्यक्तीला खुश करायचा प्रयत्न करत असते. माझ्यामध्येच काहीतरी कमी आहे, माझंच काहीतरी चुकतंय, ही भावना मनामध्ये असते आणि ते कव्हर करण्यासाठी, तो कमीपणा कव्हर करण्यासाठी एक्स्ट्रा काहीतरी गोष्टी केल्या जातात आणि असं वाटतं की या माझ्या गोष्टी करण्यामुळे समोरची व्यक्ती खुश होईल, माझ्यावर खुश होईल, माझ्या ज्या काही गोष्टी मी करते त्या गोष्टीमुळे खुश होईल आणि आमचं रिलेशन इम्प्रूव्ह होईल. ऑफिसमध्ये असेल तर एक्स्ट्रा काम केल्या जातं, एक्स्ट्रा रिस्पॉन्सिबिलिटी घेतल्या जाते. घरीसुद्धा तेच होतं. पण ॲट द एंड ऑफ द डे असं काही होत नाही. समोरची व्यक्ती कधीच समाधानी होत नाही. हे सायकल चालत राहतं. दुसऱ्यांना खुश करणं, त्याच्यासाठी बऱ्याच गोष्टी करणं आणि त्यातून अनहॅपीनेस फील करणं, अनसॅटिस्फाईड स्वतः फील करणं हे चालू राहतं. कारण कितीही केलं तरी दुसरे लोक काही खुश होत नाहीत. तुमचं असं होतं आहे का? आणि मग मनात येतं मी किती करते किंवा किती करतो पण कोणाला त्याची किंमत नाही आहे आणि मनामध्ये एक लोनलीनेस फील होतो, स्ट्रेस फील होतो. आता काय करायचं हा प्रश्न पुढे उभा राहतो आणि मग या प्रश्नामुळे, या स्ट्रेसमुळे, या निगेटिव्हिटीमुळे हेल्थवर परिणाम व्हायला लागतो. कधी ब्लड प्रेशर वाढतं किंवा आणखी काही वेगळे वेगळे हेल्थ इश्यूज व्हायला लागतात आणि मग मेडिकल ट्रीटमेंट सुरू होतात. त्याच्यामुळे त्याचे सिम्पटम्स कमी होतात पण त्याचं रूट कॉज आतमध्ये तसंच असतं आणि त्याच्यामुळेच हेल्थ प्रॉब्लेम्स दिवसेंदिवस वाढत वाढत जातात. तुम्ही दुसऱ्यांसाठी जे काही एक्स्ट्रा करत असता, तुमच्या कपॅसिटीच्या बाहेर जाऊन ज्या काही गोष्टी एक्स्ट्रा करत असता, याच्यामुळे दुसरे लोक खुश होतील असं तुम्हाला वाटत असतं. तुम्हाला इथे दुसऱ्यांकडून व्हॅलिडेशन हवं असतं की तू किती चांगली आहेस, तू आमच्यासाठी किती करतेस, असं दुसऱ्यांनी म्हटलं पाहिजे असं तुम्हाला एक्सपेक्टेड असतं. पण तसं काही होत नाही. तुमचा अपेक्षाभंग होतो, तुम्हाला दुःख फील होतं, वाईट वाटतं आणि मग याचा परिणाम आरोग्यावर व्हायला लागतो. पण तुमच्या हेल्थ प्रॉब्लेमचं कारण हे दुसरे लोक नाही आहे किंवा त्यांचं व्हॅलिडेशन तुम्हाला मिळत नाही आहे हे सुद्धा नाही आहे. तुमच्या हेल्थ प्रॉब्लेमचं, तुमच्या स्ट्रेसचं किंवा या रिलेशनशिपमधल्या स्ट्रेसचं ॲक्च्युली कारण तुमच्या आतमध्येच आहे. तुमच्या आतमध्ये एक लहान मूल आहे, इनर चाइल्ड आहे. हे लोनली फील करत आहे. हे जे इनर चाइल्ड आहे, या इनर चाइल्डला कधीही काही ॲप्रिसिएशन मिळालेलं नाही आहे. कधीही कोणी याला प्रेम दिलेलं नाही आहे किंवा काही प्रेज केलेलं नाही आहे, त्याची तारीफ केलेली नाही आहे. त्या लहान मुलामध्ये काय काय चांगल्या गोष्टी आहेत हे कधीही कोणी त्याला सांगितलेलं नाही आहे आणि म्हणून ते लहान मूल हिरमुसलं आहे, दुःखी झालं आहे आणि एकटं फील करत आहे आणि हे सगळं बाहेर रिफ्लेक्ट होतं आहे. आणि या फिलिंग्समुळेच तुम्ही हे व्हॅलिडेशन बाहेर शोधत आहात, दुसऱ्यांना खुश करून. आणि तुम्हाला असं वाटतं आहे दुसऱ्याने मला खुश करावं, दुसऱ्याने मला व्हॅलिडेशन द्यावं की तू किती चांगली आहेस, तू किती चांगला आहेस, तुम्ही माझ्यासाठी किती काही गोष्टी करताय. आणि हे जेव्हा मिळत नाही तेव्हा हे दुःख आणखीच वाढत जातं, हा स्ट्रेस आणखीच वाढत जातो आणि तसा तसा हेल्थ प्रॉब्लेमसुद्धा वाढत जातो. हे व्हॅलिडेशन
ॲक्च्युली तुम्हीच तुम्हाला देऊ शकता. तुमच्या इनर चाइल्डला हे व्हॅलिडेशन तुम्हीच देऊ शकता. याच्यासाठी बाहेरच्या जगावर अवलंबून राहायची काहीच गरज नाही आहे. ते तुम्हाला बाहेरून मिळणारसुद्धा नाही किंवा मिळालं तरी ते तुमच्या इनर चाइल्डपर्यंत पोचणारसुद्धा नाही. तुम्हाला एखाद वेळेस वाटेल हे बरोबरचं आहे, उगाचच हे लोक असं म्हणतात. असं काही नाही आहे. हे तुम्हाला असं वाटेल आणि त्या गोष्टी पटणार नाही आणि पुन्हा आतमध्ये तोच अनहॅपीनेस, तोच लोनलीनेस आणि पुन्हा तेच हेल्थ प्रॉब्लेम्स. पण तुम्हाला तर हील व्हायचं आहे, हेल्दी व्हायचं आहे, हॅपी व्हायचं आहे. याच्यासाठी तुम्हीच तुम्हाला प्रेज करायला सुरुवात करा. तुम्हीच तुम्हाला प्रेम द्यायला सुरुवात करा. तुम्ही स्वतःला एक लव्ह लेटर लिहा. हे लव्ह लेटर कसं लिहायचं? तर तुम्ही तुमच्या एखाद्या प्रिय व्यक्तीला जसं पत्र लिहाल, एखादं लव्ह लेटर लिहाल, अगदी तशा पद्धतीनेच हे लव्ह लेटर लिहायचं. तुम्ही कधीतरी कुणाला तरी असं पत्र तर नक्कीच लिहिलं असेल तुमच्या प्रिय व्यक्तीला. तुमचे पेरेंट्स असतील, तुमची मुलं असतील, स्पाऊस असेल, फ्रेंड असेल, कोणी ना कोणी नक्कीच असेल. तशा पद्धतीनेच आता हे स्वतःलाच एक लव्ह लेटर लिहायचं आहे आणि स्वतःला हे ॲड्रेस करायचं आहे. प्रिय तुमचं नाव लिहा आणि त्याच्यामध्ये तुमच्यामध्ये काय काय चांगल्या क्वालिटीज आहेत ते लिहायला सुरुवात करा. सुरुवातीला तुम्हाला असं वाटेल माझ्यामध्ये काय चांगलं आहे, पण नाही. लिहायला सुरुवात तर करा. एक एक गोष्टी तुमच्या आतून बाहेर येतील, त्या कागदावर उतरतील. तुमच्यात बऱ्याच अशा गोष्टी आहेत, बऱ्याच अशा तुमच्यामध्ये क्वालिटीज आहेत. तुमच्या ॲपिअरन्सपासून तुमच्या क्वालिटीजपर्यंत, तुमच्या स्वभावापर्यंत बऱ्याच अशा गोष्टी आहेत की ज्या तुम्ही आजपर्यंत इग्नोर केल्यात. त्या सगळ्या त्या आता कागदावर उतरवा आणि मग बघा तुम्हाला कसं फील होतं. तुमच्या इनर चाइल्डला कळेल की मला आता ॲप्रिशिएट केल्या जात आहे, मला प्रेम दिल्या जात आहे, मला व्हॅल्यू केल्या जात आहे. आणि जेव्हा हे फिलिंग तुमच्या आतमध्ये येईल तेव्हा तुमचं शरीर हील व्हायला लागेल, तुमचं मन हील व्हायला लागेल. अशा प्रकारे तुम्ही हे लव्ह लेटर लिहायचं आहे. हे लव्ह लेटर लिहिण्यासाठी तुम्ही एक छानसा कागद घ्या, छानसा एखादं पेन घ्या आणि एक छान जागा निवडा. शांतपणे थोडासा वेळ काढा. एखादा कॉफीचा किंवा चहाचा कप घ्या, एखादं कोल्ड्रिंक घ्या, जे तुम्हाला आवडत असेल ते घ्या आणि त्या जागी शांत बसून थोडा वेळ स्वतःसाठी द्या आणि कागदावर लिहायला सुरुवात करा. प्रिय तुमचं नाव, तू किती चांगली आहेस आणि काय चांगलं तुमच्यामध्ये आहे, एक एक गोष्टी त्याच्यामध्ये लिहायला सुरुवात करा. तुमच्यामध्ये अशा काय क्वालिटीज आहेत, तुम्ही आत्तापर्यंत काय काय केलं आहे, काय काय अचीव केलं आहे, हे सगळं त्या कागदावर लिहायला सुरुवात करा. आणि जेव्हा तुम्ही हे लिहायला सुरुवात कराल तेव्हा तुमच्या मनालासुद्धा समजेल की तुमच्यामध्ये किती चांगल्या क्वालिटीज आहेत, किती गुण आहेत आणि तुम्हीच स्वतःला व्हॅलिडेशन द्यायला सुरुवात कराल. मग तुम्हाला बाहेरच्या व्हॅलिडेशनची गरज पडणार नाही, बाहेरच्या दुसऱ्या लोकांना खुश करायची गरज पडणार नाही. कारण तुमचं मन, तुमचं इनर चाइल्ड, तुम्हीच आतून याच्यामुळे खुश होऊन जाल की माझ्यामध्ये किती चांगल्या क्वालिटीज आहेत. आणि जेव्हा ही खुशी तुमच्या आतमध्ये येईल तेव्हा तुमचं शरीर हील व्हायला लागेल. तुमच्या आतमध्ये जे काही दुःख आहे, जो काही लोनलीनेस आहे, जो काही एकटेपणा आहे, हा सगळा पळून जाईल आणि तुमच्या शरीरातली एक एक सेल रिज्युनेट होईल, हील व्हायला लागेल. आजच ही ॲक्टिव्हिटी करा. स्वतःला प्रेम द्या, स्वतःला ॲप्रिशिएट करा. याच्यासाठी बाहेरच्या जगावर अवलंबून राहू नका आणि आत्ताच कमेंट करा सेल्फ लव्ह. स्वतःवर प्रेम करायला शिका, स्वतःच्या शरीरावर प्रेम करायला शिका आणि मगच इथे तुमच्या हिलिंगला सुरुवात होणार आहे. लवकरच तुम्ही खुश फील करणार आहात, हॅपी फील करणार आहात आणि या हॅपीनेसमुळे तुमचं शरीर हील व्हायला लागणार आहे. तुमच्या शरीरातला कुठलाही प्रॉब्लेम असेल तो निघून जाणार आहे. आय होप आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी हेल्पफुल होता. आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, तुमच्या कॉन्टॅक्ट्समध्ये सुद्धा शेअर करा आणि चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, म्हणजे पुढे येणाऱ्या व्हिडिओचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.